तुकोबरा म्हणतात, एकदा का हरीची भक्ती केली किंवा देवाची भक्ती केली तर देवाची भक्ती केल्याने काय होतं? देवाची भक्ती केल्याने पहिलं मन प्रसन्न होतं आणि सगळं जे काही जगामध्ये चाललेलं असतं हे सगळं फक्त आणि फक्त प्रसन्नतेसाठी चाललेलं आहे. जर मनच प्रसन्न नसेल तर कुठलाही व्यवहार किंवा कुठलंही कार्य लय फलद्रूप होत नाही. तुकोबराय म्हणतात हरीला साठवा. बर, हरी कोणता आहे? हरी म्हणजे काय? आपल्या गावामध्ये एखादा हरी नावाचा व्यक्ती असेल तर तो व्यक्ती नाही, त्यांचं तरी कार्य फार मोठं आहे, पण एखादा वेगळा हरी असू शकतो. विषय हरीचा आहे आणि त्या विषयाला शोभेल असं त्यांचं कार्यही आहे. कमीत कमी ते तुकोबराया सांगतात, हरी साठवण्यासाठी त्या माणसाची अगोदर वृत्ती एका ठिकाणी यावी लागते, त्याचं चित्त एकाग्र व्हावं लागतं. त्यावेळेस हरीची आठवण येते किंवा हरी साठवता येतो. बरं, हरी साठवता येतो म्हणजे काय विशेष आहे का? तर फार विशेष आहे. हरी साठवण्यासाठी त्याला हृदय फार मोठं लागतं. नुसतं हृदय लागत नाही तर हृदयाचं मंदिर लागतं. हृदयाला काय म्हटलं तुकोबरायांनी? मंदिर. तुकोबराय तर संप्रदायाचे कळस आहेत महाराज. तुकोबरायाचं वाङ्मय आणि तुकोबरायासारखं वैराग्य जगात तरी कुठं नाही. तुकोबरायाला विचारलं, हरीला साठवण्यासाठी नेमकं काय लागतं? तर तुकोबरायाने सांगितलं, हरीला साठवण्यासाठी ज्ञान लागतं. सर्वप्रथम काय लागतं? ज्ञान लागतं. म्हणून ज्ञानदेव, ज्ञानच देव आणि देवच ज्ञान. याच्याही पुढे सांगू का? ज्ञानोबरायासारखं ज्ञान नाही, तुकोबरायासारखं वैराग्य नाही, नाद बाबासारखी शांती नाही, गरुडासारखं भरारी मारणं नाही, माशासारखं पोहणं नाही, राजा छत्रपती सारखा राजा नाही आणि नरदेहासारखा देह नाही, आणि हा गेल्यावर मिळत नाही. का? तर ज्ञानाचे हे सगळे रूप आहेत. ज्या माणसाला ज्ञान अवगत आहे त्यालाच फक्त हरी साठवता येतो, बाकीच्याला नाही. कारण हरी हा शब्दाचा अर्थ तर कळला पाहिजे. तर हरी हा शब्द या जगामध्ये जो शब्द अगोदर निघाला जगामध्ये तो हरीच आहे. बरेच जण सांगतात ओम आहे, पण ओम नाही. सहस्रनामामध्ये उल्लेख आहे हरि ओम तत्सत. सर्वात अगोदर हरी हा शब्द आलेला आहे आणि एकदा का तो हरी आपण घेतला की मग बाकी काही लागत नाही. पण हरीला घेणं फार कठीण आहे. ते जड जड आहे, जड. हरीलाच ज्ञानयोग म्हणतात. भगवद्गीतेमध्ये देवाची थोडी व्याख्या आहे. चौथ्या अध्यायामध्ये श्लोक आहे, इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान् मनवे प्राह
मनुरिक्ष्वा कवे ब्रावीत एवं परंपरा प्राप्त मिमं राजर्षय विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. देव स्वतः सांगतात हा ज्ञानयोग तुमच्यापर्यंत कसा आला, मानवापर्यंत कसा आला. देव सांगतात मी ज्यावेळेस ज्ञानयोग सांगितला त्यावेळेस कोणाला पण नाही सांगितला. या पृथ्वीवर या जगतावर एका घडीला एकाग्र चित्ताने कोण लक्ष देऊ शकतो मी त्याला अगोदर ज्ञानयोग सांगितला. तो हरीच आहे बरं का. कोण आहे त्याचा मी फार विचार केला आणि भगवंत म्हणतात तो ज्ञानयोग मी अगोदर सूर्याला सांगितला. ज्ञानोबा सांगतात बिंब जरी बचकेचे एवढे परी पुर जगत त्रिभुवन ठोकळे. बिंब केवढं आहे सूर्याचं, फार छोटं आहे. बिंब जरी बचकेचे एवढे, प्रकाशाशी जेवढं जग आहे तेवढं त्याच्यासाठी थोकडं आहे महाराज. त्याची नजर मोठी आहे, ती देवता मोठी आहे. म्हणून मी हा हरी हा ज्ञानयोग अगोदर सूर्याला सांगितला. तोच ज्ञानयोग सूर्याने मनूला सांगितला. तोच ज्ञानयोग इक्ष्वाकूपर्यंत आला आणि नंतर हळूहळू हळूहळू मानवापर्यंत येऊ लागला. तो ज्ञानयोग काय साधा थोडा आहे. काही आठवल पण हरी आठवणार नाही. थोडासा दर्जा खाली करू का. पत्र्याचं घर असावं आणि फार वारं कावर सुटावं. आता पत्रे उडून जातील की काय घरावरचे, त्यावेळेस माणसं राम 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 करतात. ट्रॅक्टर पलटी व्हायला चालू व्हावा, राम 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 राम. आणि निवांत वेळेमध्ये तीच माणसं लावणे ऐकत बसतात. पहा ह्याच्यापेक्षा तुकोबरा तर याच्याही पेक्षा पुढं खोल बोललेत पण आपली नाही पात्रता. जो खरा वेळ आहे, खरा वेळ तो आपण व्यर्थ वेळेमध्ये घालतो आणि जिथं आपल्यावर संकट येईल त्यावेळेस मात्र आपण देवाचा धावा करतोच. एकदा एक आणखी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. एकदा गजेंद्र एका सरोवरामध्ये गेला. तळ्यात हत्ती बर का. हत्ती सरोवरामध्ये गेला आणि हत्तीनं ते पाणी घडळून टाकलं. त्या ठिकाणी एक मगर होती. आता मगरीची ताकद तसं पाहता हत्तीपेक्षा कमी आहे, पण पाण्यामध्ये सत्ता मगरीची आहे. ज्याची सत्ता, ते म्हणतात ना सत्तेपुढे शानपणा चालत नाही. एखादा याडा जरी गादीवर बसला तो तो शेण्याचं सुद्धा ऐकत नाही. तो म्हणतो माझी सत्ता आहे, तू गप, मला नको शिकू. आणि मला शिकवायचं होतं तर मग निवडून कमून आला नाहीस. तेही बरोबर आहे. हत्ती सरोवरामध्ये गेला आणि मगरीने, त्याला मगर मिठी म्हणतात, हत्तीचा पाय धरला. हत्तीचा पाय मगरीने धरल्यानंतर हत्ती कासावीस होऊ लागला, हत्ती ओरडायला लागला, सगळे आपतेष्ट होते. हत्तीचे पाहुणे मंडळ बरंच बाहेर उभं होतं. जावाई तिथंच होता, मेहण्या तिथंच होत्या, सगळे तिथंच होते. पण पाण्यामध्ये मगरीच्या जवळ यायची ताकद त्यांची होईना. मशानभूमीपर्यंत सगळेच असतात, बाकीचे परत येत असतात. ते पाण्यामध्ये जात नाहीत. हत्ती त्या ठिकाणी कासावीस होत आहे. मगर हत्तीला सोडिना. बऱ्याच दिवस, 1000 वर्ष मगरीने हत्तीला पाय धरलाय आणि हत्ती
नुसता झोला मारतो आहे, मस्त ताकद मोठी आहे, पण मगरीच्या सत्तेमध्ये हत्ती आलेला आहे. आणि मगर जरी बारीक असली तरी स्वतःच्या गल्लीमध्ये दादागिरी करणं काही वावगं नाही, ते साहजिक आहे. हत्तीच्या ताब्यात गेला ना हत्ती मगरीच्या, मगर काही सोडित नाही. हत्तीने सर्वांची विनंती केली आणि त्याला वाटलं मी आता गत प्राण होईल, मी जगू शकत नाही. त्यावेळेस मात्र हत्तीने भगवंताचा धावा केला, भगवंताला बोलून घेतलं. आता भगवंत हत्तीकडे का आले? हत्ती हा भगवंताचा भक्त आहे. भक्ताच्या कामासाठी देवानी गरुडालाही मागं टाकलं. गरुडाच्याही पुढं देव अगोदर आले आणि हत्तीपाशी आले आणि हत्तीला बोलू लागले काय झालं? हत्तीने सांगितलं 1000 वर्ष झालं मी या पाण्यामध्ये तरफडतो आहे, मला मगरीनं धरलं आहे, मला काय मगर सोडित नाही. देवानी मगरीला सोडायला लावलं. देव म्हणले मगरबाई सारखा थोडं माग. आता देवाची आज्ञा आल्यावर तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हो. महाराज सांगतात त्याच्या सत्तेशिवाय जगामध्ये काहीच होत नाही, काहीच. ज्यावेळेस त्याची सत्ता आपल्याला सोडून देते त्यावेळेस आपल्या दारात लगेच गर्दी होत असते, हे लक्षात घ्या. तुकोबरा सांगतात हरीचा धावा केल्यावर गजेंद्राने धावा केला, हरी त्या ठिकाणी आला, मगरीला पायही सोडायला लावला. मगरीनं विचारलं का बरं, कशामुळे सोडायचं? देवाने सांगितलं तो माझा भक्त आहे. बरं भक्ताला तुम्ही आता काय करणार? मी आता भक्ताला मोक्ष देणार. मगरीने सांगितलं मलाही मोक्ष पाहिजे. आता मगरीला कसा मोक्ष द्यायचा? देवाने सांगितलं तुला मोक्ष नाही देणार. मगरीने सांगितलं मी सगळ्या गावात उद्या सकाळी दवंडी देईन, कुठल्याच भक्ताची सेवा करू नका,
मी 1000 वर्ष हत्तीचा पाय धरला, हत्ती देवाचा भक्त आहे आणि मला मोक्ष मिळत नाही. दवंडी दिल्यावर तुमच्या का कोणी येणार सुद्धा नाही. मला वाटतं मगर आदल्या चल मी काय वकील वगैरे काय असं. तिनं बरोबर ब्रेन चालून विचार केला की आता काय बोलायचं. देवालाही पंचायत पडली. ज्या देवाचा भक्त हत्ती गजेंद्र आणि त्याचा पाय प्रेम म्हणून धरलाय का? नाही. कसाही धरा तरी सुद्धा मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. शेवटी भगवंताला मगरीला सुद्धा मोक्ष द्यावा लागला. जर ह्या अंतकरणाने भक्ती केली गजेंद्राच्या तरच हरी सापडल, अन्यथा हरी सापडणार नाही. हरी काय आहे? देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हरी असा सहज कधी सापडत नसतो. आता आपल्याकडं हृदय आहे, हृदयामध्ये जागाही आहे, पण आपण त्याला साठवीत नाही. आपलं हृदय नको त्याच कामावर रूढ आहे किंवा चालू आहे.